यांनी शेवटी मला गाडी दिलीच. ही गाडी हवा भरायची हवा कमी आहे, नक्की गाडी वॉश करायची आहेत बाहेरून आतून पक्का गाणे. काय जनतो शेठ वासरला तर आंबवून चालू करायचे डॉक्टर म्हणले. ते आपला दुसरा डॉक्टर आहे ना, पहिलं आणि आपल्या बेमाला नीट केलता, त्यांनी सांगितलं मला की अर्धा आंबवून द्या. बॉलच घेऊन जातो आम्ही. काका आहे ना बॉल घ्यायला इथून जाते त्या पिकअप पहिला आवाज आहे ना तू म्हणा ते बारीक बारीक आवाज तो नंतर गेलता, पण पिकअप घ्या ना गाडी. अगोदर पिकअप घेतला का? मस्त घेतली. नाही नाही स्वागत तुमच्या मध्ये. आत्ता आहे ना 1-1:30 वाजलंय. गावात आलो मी हवा भरायला, गाडी भेटलीच मला. यांनी शेवटी मला गाडी दिलीच. ही गाडी हवा भरायची हवा कमी आहे, नक्की गाडी वॉश करायची आहेत बाहेरून आतून पक्का गाणे. काय जनतो शेठ वॉशिंग वाला नाही रेम का? हे बाई एका थांबला मी हवा भरायला. बाई भरली का? बरं लवकर बाबा. बाकी गाडी आतून गाणे राव. काय कुठेतरी वॉशिंग सेंटर बघू ना. त्याला हे ना पैसे ना सुट्टे आहे का? ऑइलचे डाग बी घ्या अख्खी. गाडी अजून राव रोडला हे बघा वॉश. गाडी बिडी चांगली धुवून घेऊ सगळी आतून बाहेरून. जरा थोडा वेळ जाईन पण लय गाणे रे आत. नाही झालीच पाहिजे सकाळची. साप मला हे खड्ड्यात घालाय मला भीती वाटते बाबा. वॉश केली आम्ही. हात अख्खं क्लिअर झालं का नाही? आता एकदम बरं वाटतंय. गाडी बसलं तरी. अरे झूम झालं. झूम आउट कसं होतं रे? हे महिना जरा झूम झाली ती. काय सांगतो सेट कसं वाटतं आता? आता बरं वाटतं. एकदम क्लिअर झाली का नाही? चकाचक. वरा डाय घेऊनच येऊ. 5 मिनटं उरका लावलोय. 3 वाजले आत्ता. एवढं वाईट ऊन लागतंय ना राव. 2 व्हीलर एवढं पॉसिबल नव्हतं पण यायचं, तरी एवढी हिंमत नव्हती 2 व्हीलर येईन म्हणून. ऊन एवढं 42 डिग्री टेम्परेचर राव आता पण. आणि पाऊस त्याच्यात लांब नेला गेला. अजून पाऊस पडलाच नाही यावेळेस लवकर. 1 hour later. दिसतंय तू टोपी घाल तुझी. आता परत नाही यायचं होतं मामाच्या घरी? नाही जाणार आता? स्कूलला जायचं नाही का? मी सोडणार का स्कूल? गाडीनी तुमच्या अंकलची गाडी देईन द्या. तुला पिझ्झा खायचा का? पिझ्झाने काय खायचं तुला सांग मला. काय ती गाडी स्लेट दिली आहे. त्यात पण थोडा जरा प्रॉब्लेम आहे नाही का? त्याला जरा सांगायला लागेल जरा. तो पार्ट रुळला ना मग काय अडचण नाही येणार. बॉलच घेऊन जातो आम्ही. काका आहे ना बॉल घ्यायला इथून जाते त्या. गाडी ना पळत पण गाडी पिकअप पण नाही घेते राव. फुल रेस केली ना तरी नाही होत रे. त्याला परत दाखवायला लागेल आता. त्याला केलता मी आता फोन. तो आणला पण चेक करू परत. आम्ही आता आहे ना 15 किलोमीटर गेलतो. सॉरी ते 20 किलोमीटर गेलो असून 40 किलोमीटर फिरून आलो. त्या गाडीतून मागं दूर यायला लागला राव. पिकअप घ्याय ना. अहो ते पिकअप घ्याय ना. स्पीड चाला ना जरा. बोनेट घे वर ते कोणलं की बोनेट वर कर. पिकअप घ्या. पहिला आवाज आहे ना तू म्हणा ते बारीक बारीक आवाज तो नंतर गेलता, पण पिकअप घ्या ना गाडी. अगोदर पिकअप घेतला का? मस्त घेतली. नाही पळावली कुठं जावा. बारीक हळूहळू चालवली ती. तुम्ही म्हणले मोकार तिथे यायला वेळ लागला कसं काय व्हायचं रे? एक काम काढायला लागले यायला. एकदा सगळं व्हायला पाहिजे. पोरला घरी सोडलं आणि इकडं गॅरेज वालो डायरेक्ट.
संतोष टू व्हीलर घेऊन आला आहे आपली, तिला इथं सोडायला लागेल. जवळपास ना 6 वाजलेत, हात खाली आले गोठ्यात. 4:30 वाजता मला वाटतं, 4 वाजता आहे ना मी देवगावात आलो, गाडी दूर मार लागली. त्याचा तो कार्बो काहीतरी मला म्हणतात तो पार्ट एक आहे ना, आता मला लक्षात आहे नेमकं त्या पार्टचं नाव काय. तो पार्ट गेला आणि तो पार्ट परत नवीन टाकायचा आहे. आता 2-3 जरा त्याला म्हणलं आठवडाभर तुमच्याकडे ठेवा आणि पूर्ण गाडी मला रिपेअरिंग अख्खी करून द्या राव. नशीब कुठेला टाकलं ना दुसऱ्या ठिकाणी, तर बरं टोईंग करून आणायला लागलं असतं. परत 3-3.5 रुपये घेतले असते त्यांनी टोईंगवाल्यांनी. खाली आलो इकडं गोठ्यात, यांना खायला प्यायला टाकायला लागेल आता. वासरू काय अजून नीट नाही आलं, वासरू अजून ट्रीटमेंट चालूच आहे. आता निघून आता 11 वाजता परत यायचं. मग डॉक्टरांना आहे ना जरा आहे ना, आपला एक डॉक्टर तो होता ना पहिल्या वेळेस, त्यांनी नीट केलं त्याला हो मला, त्यांनाच बोलतो त्यांना, पण नेमकं टाईम भेटत नाही राव. ते नेमकं लांब राहतात आमच्यापासून. बघू चांगला डॉक्टर बोलूया का आता. चांगला डॉक्टर असला ना बरोबर प्रॉब्लेम काय ना समजायला पाहिजे आपल्याला, त्याच्याबरोबर इलाज करता येईल ना. जरा थंड आणलं आहे मी, जरा पितो मस्त बसून जरा. नाही दिवसभरात दगदग होते लई. $2,000 years later. हो आता 10 वाजलेत. 6 वाजता मी उरकून गेलो काम बिम, 6:30 झाले असते मॅक्सिमम मला इथं. जास्त शूट करायची इच्छाच नाही उरली माहिती का. गाडी म्हणलं भेटून उद्या आजपासून परत तिचं 1-2 पार्ट, एक पार्ट खराब झालेला आहे. तो पहिलाच झाला होता बेसिकली, आता तो परत नवीन टाकणार आहे. ती लंका लागेल पार्ट आणायला, कारण तो आहे माग. आता काय पर्याय नाही, तो पार्ट आणणार आणि तो टाकणार, पुढला प्रोसेस चालू. म्हणलं राव आता मस्त फिरता येईन बाहेर, लागली वाट परत. बाकी दुसरं काम बरंच आहे मागं. वासराला तांबवून चालू करायचे डॉक्टर म्हणले. ते आपला दुसरा डॉक्टर आहे ना, पहिलं आणि आपल्या बेमाला नीट केलं, त्यांनी सांगितलं मला की अर्धा आंबवून द्या. पहिले 1 किलो आता अर्धा किलो द्या. कमीत कमी पाणी तरी पिणं वासरू, आणि मेनली म्हणजे पाणी द्या. किडनी रिकवर व्हायला पाणी जास्त पाहिजे, आणि आता पाणी पित नाही एवढं. ठीक आहे, ते पण स्टार्ट करू. एक साईडला हे वासराचं, एक साईडला माझी गाडी नाही नेमकी, आणि अजून मला जरा एक प्रोजेक्ट आहे आमचा, तो जरा तिथं पाहायला टाकलीत. आता तिथं मग काम चालू आहे. आता बघू, सगळी कामं पटपट करायला लागेल. माझ्या ब्लॉग पण कालचा एक एडिट करायचा आहे, तो अपलोड करायचा आहे. पण मजा येते काम करायला. स्ट्रेस रात्रीचं झोपणं नाही होत, फक्त एवढंच की जरा नाही का रात्री व्यवस्थित झोपायला पाहिजे. चालते मला झोपताच येत नाही, सवय 3-4 दिवस मी लगातार 3 वाजता झोपतोय. काहीच काम नाही करत, फक्त मी जस्ट बघतोय फक्त मंकी मॅजिकवाल्याचं. मी फार पागल झालो बघायला, आणि लिटरली लई सही बनवतो ते व्हिडिओज. पोरग साला 28 वर्षाच्या पोराला एवढी समज असेल ना, आमची तर पॉसिबल नाही राव. पण भारी आहे व्हिडिओज, लय भारी. तुम्ही नसत माहिती ना तर नक्की बघा मंकी मॅजिक. त्याचं मंकी मॅजिक पण आहे, मंकी मॅजिक कॅज्युअल पण आहे, 2 चॅनल त्याचे. आणि आपलं तर चालूच आहे. ठीक आहे, जास्त मोठा व्हिडिओ बनवायला माझी इच्छा नव्हती. आज बेसिकली 1 वाजता व्हिडिओ चालू केला आणि नाही का ब्लॉग चालू केला. जास्त आहे केलं पण नाही. उद्या असं आपण इंटरेस्टिंग करू हळूहळू. अजून मी जरा एडिटिंगमध्ये शिकतो आहे, अजून बेटर होईल कॉन्टॅक्ट. जरा 2-3 जणांना नवीन नंबर घेतला आहे, जरा आपण त्यांच्याकडून जरा टिप्स घेतलेले आहे. बघू, थोडं थंबनेल पण बनवायला लागेल व्यवस्थित,
स्क्रिप्ट लागन, व्हॉइस ओव्हर लागन, थोडं कॅमेरा अँगल जरा बदलायला लागणार आहे, कारण ते बेसिकली त्याला एंगेजिंग वाटतं. आता काय वास इथं आलो घरी वासराची गोठा थोड्या बसणार जा आता घरी. आजचा ब्लॉग आपण इथं सेंड करू, कारण आज माझी जरा ना इच्छा जोडली काम वेळ बनवायची. मग गाडी परत गेली. आता काय गुन्हा झाले माझ्या असं कधी स्कूटीवर हिंडा ते मला आहे ना ब्लॉग बनवताच येत नाही मुळात, कारण की एखाद्याने कॅमेरा धरा गाडी चालवणार ते होते. आता आपण हा बंद करतो आणि लगेच काय बसतो इथंच कोठ्यात, तेवढा टाईम ना जरा लवकर निघून जाईल इथं. सर